नमस्कार, मी श्रोती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा न्यूज टॉप 9 मध्ये घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत. ठाकरेंच्या युतीच्या चर्चेनं महायुतीतल्या नेत्यांकडून सुद्धा आता प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे. नेमकं काय घडतंय जाणून घेऊया. सुरुवातीला मातोश्रीवर चाललोय म्हणत राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी. कुठे दौरा असं विचारताच मातोश्रीवर चाललो, राज ठाकरेंची गमतीशीर प्रतिक्रिया. चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्येही नाही. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांचा टोला. राज ठाकरे उद्धव ठाकरे बिहारच्या निवडणुकीत त्यांनी हे जेवढा इगरनेस या युतीकरता माध्यमांमध्ये दिसतोय तेवढा तो दोन भावांमध्ये दिसत नाहीये. लोकशाहीत कुणालाही कुणासोबतही युती करण्याचा अधिकार. ठोस निर्णय झाला की प्रतिक्रिया देईन. एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंच्या युतीबाबत प्रतिक्रिया. लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची, कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार. परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू, हे जर तरचा विषय आहे. काही ठोस असा निर्णय झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत. उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चांवेळी शरद पवारांचं वक्तव्य. शरद पवारांकडून अलगदरित्या मिठाचा खडा टाकण्याचं काम. संजय शिरसाटांचा पवारांवर आरोप. तर पवार साहेब कुणाच्या युतीत मिठाचा खडा टाकत नाहीत. भाजपनं तुमची काय अवस्था केली, तुमच्यात किती मोठा मिठाचा खडा पडलाय. पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांचं शिरसाटांना प्रत्युत्तर. याचा खडा टाकायचं काम शरद पवारने अलगद केलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि तरी उबाठाने जर ते ऐकलं नाही तर शरद पवार साहेब त्यांच्यापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल. एकनाथ शिंदेंनीही ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं. शिंदेंचे शिवसेनेचे नेते कीर्तीकरांचं मोठं वक्तव्य. हे दोन भाऊ एकत्र येऊन शिवसेना एक संघ होईलच. ती शिवसेनामध्ये एकनाथ शिंदेने सुद्धा यांच्यासोबत येऊन एक भक्कम अशी शिवसेना उभी केली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आनंद. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी कुणाला सोबत घ्यायचं हा त्यांचा प्रश्न. आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची आमची भूमिका, असंही केलं स्पष्ट. महाविकास आघाडीचे घटक काय आहेत उद्धवजी ठाकरे. त्यांनी कुणाला सोबत घ्यायचं, कुणाला पक्षात प्रवेश द्यायचा नाही द्यायचा, त्यांना आणखी कोणी घ्यायचं तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता त्यांच्या घरात जर समेट झालं तर आनंदाची गोष्ट आहे. त्यात मतदार विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतात. शरद पवारांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी तयार. गेल्या आठवड्यात मातोश्रीवर बैठक. युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परबांवर. चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा. हात पुढे करतो, टाळी द्या म्हणतो आणि ते होईल. कोणी ना कोणी आता जबाबदारी घ्या. आणि त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. तर ही चर्चा सुरू झालेली होती. त्या बैठकीमध्ये कुणाला जबाबदारी दिली का की तुम्ही जा, भेटा, चर्चा करा वगैरे? अनिल परब यांनी ती जबाबदारी घेतली होती.